विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आता पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं समर्थन असेल, पण उद्धव ठाकरे लढत नसतील तर ती जागा काँग्रेसला सुटावी। काँग्रेस नेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही आग्रही विनंती, तर खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत ही इच्छा व्यक्त। विधान परिषद हवी असेल तर आगामी राज्यसभा आम्हाला द्यावी लागेल असं काँग्रेसनं मातोश्रीवर ठणकावून सांगितलं। राऊतांच्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनं दावा केलाय, नवनाथ बन यांचा दावा। वैभव नाईक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल। वैभव नाईक विधान परिषदेसाठी इच्छुक। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, तर काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। भाजपच्या तिकिटावर लोकसभा विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेमध्ये संधी नाहीच, तर संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी। सूत्रांची माहिती, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्यासंदर्भात दंडक। सूत्रांची माहिती, संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर प्रकाशक आंबी यांना सुरक्षा देण्यासाठी वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। प्रशांत आंबींसोबत रोहित पवार पोलीस स्थानकात जाणार। संजय गायकवाडांवर तात्काळ कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। तर कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला रोहित पवार उपस्थित राहणार। रोहित पवारांचं ट्विट। संजय गायकवाडांकडून सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत, तर आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा। वकील असीम सरोदे यांची मागणी। तर गायकवाडांविरोधात कोण होता शिवाजी या पुस्तकाचं वाचन करणार, सरोदे यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आज सामूहिक वाचन, तर गोविंद पानसर यांच्या स्मृतिस्थळावर वाचन केलं जाणार। गायकवाडांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ या पुस्तकाचं सामूहिक वाचन। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीमधील शिवसेना पक्षातूनच विरोध। प्रेमानं शिकवलेली भाषा मनात घर करते, तर सक्तीनं शिकवलेली भाषा भीती निर्माण करते। शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा पक्षाला घरचा आहेर। धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ, तर तुम्ही म्हणजे मुंबई नाही, इथे राहणारा माणूस म्हणजे मुंबई, महाराष्ट्र यांना दाखवून द्यावा लागेल। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्य तरी मराठीत बोलता आली पाहिजेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत साहित्यिकांची सूचना। तर महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असेल। भाजपच्या मोर्चामध्ये राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल। महिलेविरोधात झेन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार। तर जनाक्रोश मोर्चामध्ये महिलेनं महाजनांना सुनावलं होतं। झेन सदावर्तेविषयी चर्चा करायची नाही, सत्तेचा माज मोर्चा दिवशी पाहायला मिळाला, तर त्या महिलेचं आम्ही समर्थन करतो। झेन सदावर्तेंनी दाखल केलेल्या तक्रारीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकूण 58% मतदान। उन्हामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक मतदान केंद्रांबाहेर खरं तर गर्दी कमी दिसली। मतदान पार पडलं, मात्र मतदार घराबाहेर पडले नसल्याचं समोर। सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक एकतर्फी होती। एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं। सूत्रांची माहिती, पार्थ पवारांकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवारांकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी। नारी शक्ती वंदन भाजपचा ढोंग। नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री करा। पंकजा मुंडेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद द्या। केंद्रातही पंतप्रधानपदी महिला नेत्याला विराजमान करावं। महिला विधेयकावरून संजय राऊतांची भाजपवर टीका। डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर सत्य मांडलंय, त्यामुळे हा देश नरक नाही तर नंदनवन। मोदींनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविषयी वक्तव्यावरून संजय राऊतांचा मोदींना टोला। नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आगरीपाड्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप। मोबाईलवर अश्लील मेसेजेस करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप। आरोपीला अटक करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटीकडून तपास सुरू। सूत्रांची माहिती, तर नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर्स एसआयटीच्या रडारवर। नोंदणी न ठेवताच गर्भपात केले का याचाही तपास करणार। बनावट खाते प्रकरणी आता जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडे
अविनाश कांडेकरला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे, तर कांडेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी, भोंदू कराडशी संबंधित 32 बनावट खाती उघडकीस, 32 खात्यांमार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचंही उघड. भोंदू कराडला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. 6व्या गुन्ह्यामध्ये कराडचा ताबा एसआयटीने घेतला. आज 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी कराडच्या पोलीस कोठडीची मागणी होणार. नाशिकच्या धारणगाव या खडकमधील महेश गिरी महाराजाला अटक, तर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई. जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश गिरी बाबाला अटक. उपचाराच्या नावाखाली पूजाविधी करून तो फसवणूक करायचा. महामुंबईसह राज्यामध्ये फक्त 8 महिन्यांमध्ये 20,000 एक्स्टसी गोळ्यांची विक्री, तर आमिरनं परदेशातनं मागवल्या 25,000 गोळ्या. टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणातही तपासातनं माहिती समोर. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीशी पहिलं कनेक्शन समोर. साईड ऍक्टर असलेल्या जिया जेकबला अटक, तर जियाच्या बँक खात्यावर लाखोंचे ट्रान्झॅक्शन्स. नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून पाठवले गेले पैसे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टाची नवी तारीख, तर आता 29 एप्रिलला पक्ष आणि चिन्ह सुनावणी होण्याची शक्यता. काल दिवसभर शबरीमाला प्रकरणी सुनावणी झाल्यानं नवीन तारीख देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशीही सुरूच राहणार. 18 मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं संप कायम. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा सकारात्मक प्रतिसाद. नागपूर विमानतळावरील ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप अखेर मागे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मध्यस्थी, तर 14 एप्रिलपासून नागपूर विमानतळावर नो पिकअप नो ड्रॉपचा निर्णय घेण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारकांचा संप 4थ्या दिवशीही सुरू, तर परिचारकांच्या संपामुळे 8 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचं आंदोलन. नागपुरात मिहान प्रकल्प बाधित गावांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे गावकरी आक्रमक. मिहानच्या बिल्डिंगमध्ये जाण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव करत गेटसमोर आंदोलन. मिहान प्रकल्पासाठी सरकारनं या ठिकाणी शिवणगाव, कलकुही, खापरी, तेल्हारा या गावांचा समावेश केला. नाशिकमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आज विविध कामांचा आढावा घेणार. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी बैठक बोलावली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या गोदा नर्मदा जल यात्रेचा शुभारंभ होणार. मुंबईतील सायन सर्कल या ठिकाणी राहुल गांधी आणि खरगेंचे पोस्टर्स जाळले. भाजप आमदार तमिल सेल्वन आणि महिला कार्यकर्त्यांनी पोस्टर्स जाळलेत. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे भाजप आक्रमक. नारी शक्ती वंदन अधिनियमन संदर्भात विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता पुण्यामध्ये भाजप महिला आघाडीचं आंदोलन. बालगंधर्व चौकापासून सुरू झालेल्या आक्रोश मोर्चात भाजपच्या महिला नगरसेविका सहभागी. नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी देशद्रोही जिहादींच्या संपर्कात असल्याची माहिती, तर सहाय्यक आयुक्त निलेश पालवे यांची नागपूर सत्र न्यायालयामध्ये माहिती. जयेश पुजारी संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर. मांडूपमधील इमारतीच्या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. तळमजल्यावरील टाकीच्या वरचा भाग कोसळला होता. टाकीवरील भाग कोसळल्यानं काही जण पाण्यात बुडाले होते. दरम्यान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 जण जखमी झाल्याची माहिती. मीरा भाईंदरमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, तर मनसे कार्यकर्त्यांच्या समर्थनासाठी मनसे नेते अविनाश जाधव हे आज स्वतः नवघर पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहणार. जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, केवळ आर्थिक सक्षमता, शिक्षणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात. जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललित गांधी यांची भूमिका. देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट, तर ओडिशामध्ये दुपारच्या वेळी जनगणनेची प्रक्रिया थांबवली. देशातील 16 शहरांमध्ये गुरुवारी पारा 43 अंशांच्या पार. पावसाळ्यामध्ये समुद्राला 24 दिवस मोठं उधाण. रायगडातील 145 गावांना पुराचा धोका. 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार. मुसळधार पाऊस कोसळल्यास किनारपट्टीवरील गावांमध्ये पाणी घुसून पुराचा तडाखा बसण्याची सुद्धा शक्यता. रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर. वादळी वाऱ्यांमुळे इमारतीचे पत्रे उडाले. पावसामुळे मालमत्तांचे मोठे नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अवकाळी पावसाचा सावंतवाडीलाही जोरदार फटका. मोती तलाव काठची झाडं पडली, तर काही स्टॉल्स आणि माझगाव परिसरातही झाडं उन्मळून पडल्याचं समोर. घरांचंही मोठं नुकसान. सावंतवाडीमध्ये रामेश्वर प्लाझा इमारतीचं शेड अचानक समोरच्या एसपीके कॉलेजवर कोसळलं. दरम्यान रात्री उशिरा ही घटना घडल्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळल्याची माहिती. सोलापूरच्या सापोली परिसरामध्ये वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या केळी पिकाचे पंचनामे करायला सुरुवात. TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट, तर सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर. वाशिम जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे आडोळ प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्यानं घटली. रिसोड शहरासह प्रकल्प शेजारील गावांना सुद्धा पाणी टंचाईचा फटका, तर 8 ते 10 दिवसांनंतर सुद्धा अत्यंत मर्यादित पाणी पुरवठा.
लातूरच्या बेंबडेवाडी गावाचा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला। वैयक्तिक मालकीची विहीर ग्रामपंचायतीला हस्तांतरित केल्याच्या मागणीवरून सुरू असलेला हा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला, तर गावात पुन्हा पाणी पुरवठा सुरू।